काल अटेंडमेंट झाली आपली. ठीक आहे. काल अटेंडमेंट नंतर काय काय ऍक्टिव्हिटी कोणी केल्या किंवा काय नंतर काही असे एक्सपिरियन्स चांगले आले आजच्या दिवसभरात किंवा मूड स्विंग झाला किंवा कंटिन्यू छान मूड होता. आवाज येत नाही मॅडम. आवाज थोडा कमी येतोय. आहे ऑडिबल सर? नाही येत क्लिअर. थोडं हेडफोन काढून ठेवा. मोबाईलच्या माईकला सर बघा, आवाज येईल डायरेक्ट. आहे का ऑडिबल आहे आवाज? कमी येतोय. तर रात्री मी पुन्हा ते चक्र मेडिटेशन साठी आपण जे 4 चक्र ऍक्टिव्हेशन केलं होतं त्याच्यावरती नेटवर जे म्युझिक हे आहे युट्यूबवर ते लावून मी बरं. पुन्हा मेडिटेशन करण्याचा प्रयत्न केला होता झोपताना. पण म्हणजे आपण जेव्हा केलं होतं त्याच्यापेक्षा फील बेटर दॅट टाईम. कारण रात्री म्हणजे झोपताना अगदी शांत आणि म्हणजे कामनेस असल्यामुळे आणि त्यावेळेस खूप जास्त एनर्जेटिक फील झालं आणि म्हणजे जेव्हा आपण फर्स्ट टाइम केलं होतं तेव्हा अगदी थोडस आपलं शिवरिंग वगैरे झालं होतं, पण रात्री मला व्हायब्रेशन जाणवले. अगदी 4ही पॉइंट मध्ये व्हायब्रेशनही जाणवत होते आणि खूप एनर्जेटिक फील होत होतं म्हणजे अच्छा. रात्री जेव्हा try केलं. व्हेरी गुड. प्रमोद सर, काही ऍक्टिव्हिटीज? मी रात्री म्हणजे झोपताना ग्रॅटिट्यूड करून झोपलो होतो. सकाळी उठल्यावर पण हे केलं. आणि महत्वाचं म्हणजे मला सांगायला आवडेल की माझं एक 3 महिन्यापासून मी काम पेंडिंग पडलं होतं. त्यात मी शनिवारी फायनल निर्णय घेतला होता की आपण आता हे काम करायचं, मी कॅन्सल करायचं म्हणून. त्यांच्याहून मला सकाळी फोन आला आणि आपलं काम सक्सेस आजपासून चालू झालं. अरे वा. म्हणजे म्हणजे ह्या युनिव्हर्सने जे तुमच्याकडे लक्ष द्यायला सुरू केलेलं आहे आता हळूहळू, हा? हा, मी सकाळी उठल्यावरच म्हणजे ठरलं की माझे माझे कामं चालू आहेत. झोपताना पण मी तसंच हे केलं. कामं वगैरे सगळे व्यवस्थित चालू आहेत. पैसे पण येत आहेत. पैशाचा फ्लो पण चालू झालेला आहे. फॅमिली फिरायला घेऊन गेलेलो आहे. या सगळ्या व्हिज्युअलाइज करून मी झोपलो होतो. सकाळी उठल्यावर पण बेडवरती बसल्यावर मी पहिला सगळ्या गोष्टी व्हिज्युअलाइज केल्या. आणि लिटरली मला त्यांचा 10 वाजता फोन आला. ज्या अच्छा. व्यक्तीला सकाळी 12 वाजेपर्यंत जरी फोन केला तर उचलत नव्हती, त्या व्यक्ती स्वतःहून मला फोन केले 10 वाजता. आपलं काम झालेलं आहे, काय टेन्शन, आजपासून स्टार्ट झालेलं आहे. एवढे छान. दिवस मी पेंडिंग मध्ये होते, ते काम चालू झालं. खूप छान. छान वाटलं. रोज डेली लाईफ मध्ये तुम्ही जर रेकी कॉल करून सगळ्या गोष्टी सुरुवात केला तर तुम्हाला असे काही याच्यापेक्षा जास्त चांगले एक्सपिरियन्स तुम्हाला डेली लाईफ मध्ये मिळतील. ठीक आहे. वैष्णव मॅडम. चांगला गेला दिवस सगळा. मूड स्विंग्स पण झाले नाहीत माझे आज. नेहमी होतात नाही. अच्छा. चांगली गोष्ट. भगवत सर. हम्म. आवाज येतोय? हा येतोय, बारीक येतोय थोडा. तुम्ही रात्री सांगितल्यापर्यंत रात्रीचं काही करू शकलो नाही, थोडं बरं वाटत नसतं म्हणून आराम केला रात्री. सकाळी लवकर उठल्याबरोबर सांगितलं ते ऍक्टिव्हिटी केली आणि आज दिवसभर एकदम फ्रेश वाटत होतं. फ्रेश झाला. चांगली हा. गोष्ट आहे. तर आज आपण बघणार आहोत वॉटर फूड कसं चार्ज करायचं, जे आपल्या आरोग्यासाठी पुढे उत्तम जाणार आहे. त्याच्यानंतर 24 पॉईंट्स आहेत आपले काही बॉडीचे, जे तुम्हाला पुढचे 21 दिवस कंटिन्यू करावे लागणार आहेत. म्हणजे जे रुलिंग चक्र आहेत आपले, ठीक आहे, त्याप्रमाणे ते बॉडी जे काही आजूबाजूचे ऑर्गन्स आहेत त्या चक्राच्या, ते ऑर्गन सुद्धा ऍक्टिव्ह राहतात. जसं आपलं हार्ट आहे, लिव्हर आहे, नंतर ब्रेन आहे, कान आहेत माझे. तर असे काही ऑर्गन्स आहेत, 24 पार्ट्स आहेत, ते बॉडीचे कसे हील करायचे हे शिकणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेकी कॉल आपण शिकणार आहे. म्हणजे आता आपण काल ती ऊर्जा आपण आपल्यामध्ये समाविष्ट केली. ठीक आहे. आता मग मला डेली लाईफ मध्ये जर मला वापरायची असेल तर त्या ऊर्जेला मी इन्व्हाइट कसं करणार माझ्याकडे. ही वैश्विक ऊर्जा आहे, ही ब्रह्मांडातून माझ्याकडे कशी येणार, त्यासाठी एक प्रार्थना असते.
ती करायची आहे. त्यानंतर एक 2 मिनिटाचा मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये जाऊन आपण ते बघणार आहोत, जेणेकरून रोजच्या रोज तुम्हाला प्रॅक्टिकली ते शक्य होईल. ठीक आहे. तर डोळे बंद करा, चष्मा काढून ठेवा. सर 1 मिनिट हा, जस्ट 1 मिनिट. येस. दीर्घ श्वास घ्या, सोडा. पुन्हा दीर्घ श्वास घ्या, सोडा. दीर्घ श्वास घ्या, सोडा. आता ब्रह्मांडातून एक दिव्य प्रकाश आपल्या सहस्त्रार चक्रापर्यंत आलेला आहे आणि तो सहस्त्रार चक्रातून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे, असं इमॅजिन करायचंय. तो दिव्य प्रकाश सहस्त्रार चक्रामध्ये आलेला आहे. सहस्त्रार चक्र क्लॉकवाईज सक्रिय करत, क्लॉकवाईज फिरत आज्ञाचक्रामध्ये आलेलं आहे. आज्ञाचक्र सक्रिय झालेलं आहे. त्यानंतर थ्रोट चक्र सक्रिय झालेलं आहे. तर हृदयापर्यंत दिव्य ऊर्जा आलेली आहे. आता प्रार्थना करायची आहे की हे दिव्य रेखी शक्ती, मी तुझे आभारी आहे, मी तुझा आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरु यांचे आभारी आहे. मी माझे कुल देवी देवता यांचा आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. तर ऊर्जा ही सहस्रार चक्रातून आज्ञाचक्र, आज्ञाचक्रातून थ्रोट चक्र, थ्रोट चक्रातून हार्ट चक्रामध्ये आलेली आहे. हार्ट चक्रामधून आपल्या दोन्ही खांद्यांमध्ये ही ऊर्जा पसरलेली आहे. दोन्ही खांद्यांमधून दोन्ही तळ हातांमध्ये हात जोडलेले आता बाजूला करायचे. हा, कप शेप मध्ये ठेवायचे तसे हात. कप शेप माझ्या हाताकडे बघा. 1 मिनिट, मी व्हिडिओ ऑन करतो. सर्वांनीकडे लक्ष द्या. कप शेप मध्ये अशा पद्धतीने माझे हात असले पाहिजेत. ठीक आहे. रेकी ऊर्जा माझ्या तळ हातांमध्ये प्रवाहित होत आहे असं इमॅजिन करायचं आहे. व्हायब्रेशन्स जाणवायला लागतील. हात जवळ दूर करून बघा. प्रॅक्टिकल सेशन घेतला होता तसं आपण. रेकी शक्ती माझ्या दोन्ही तळ हातांमध्ये प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हळूहळू बारीक व्हायब्रेशन जाणवायला लागतील. आता हा स्थिर करा. हात थोडेसे जवळ घ्या. कप शेप मध्ये राहू देत. लक्षात येईल तुमच्या हातामध्ये काहीतरी मॅग्नेटिक सारखं फील होते. हाताला जवळ खेचलं जातंय, दूर फेकलं जातंय. जाणवतंय? आता आपण काय केलेलं आहे, रेकीला आपण कॉल केलेला आहे, रेकी शक्तीला आपल्या शरीरामध्ये, आणि ते आपल्या दोन्ही तळ हातांमधून आता प्रवाहित व्हायला लागले. ठीक आहे. डोळे उघडा आता सर्वांनी. आता फील करून बघायचंय. हाताला एनर्जी जाणवते. थोडं फोर्स पण लागतोय हाताला, दोन्ही हाताच्या मध्ये. तर हे काय झालं, रेकी कॉल झाला. ज्यावेळेस तुम्ही जी काही वस्तू आता ती कशी हील करायची हे पुढे सांगणारच आहे, पण ती हील करून झाल्यानंतर रेकीचं जे प्रवाह आहे तो बंद झाला पाहिजे आपल्या शरीरामध्ये. ठीक आहे. त्यासाठी काय करायचं, आपल्या नाभीपाशी, जसे नाभीपाशी हे मी कात्रीसारखं बोट केले, नाभीपाशी मी जाऊन काय करणार, कट कट कट
3 वेळा म्हणणार, कट कट कट. ठीक आहे. कात्रीसारखं मी करतोय, नाभीपाशी जाऊन मी कट 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 असं 3 वेळा म्हणणे. तर काय होईल, वरून येणारा फ्लो जो आहे एनर्जीचा तो थांबेल. म्हणजे शरीरामध्ये अननेसेसरी एनर्जी वाढणार नाही, ती तिथल्या तिथे स्टॉप होईल. ठीक आहे. आता वही आणि पेन घ्या आणि रेकी कॉल कसा करायचा हे लिहून घ्या, कारण शब्द खूप महत्वाचे आहेत, प्रार्थना खूप महत्वाची आहे. सर्वात प्रथम करायचं, मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे. मी माझे माता पिता तथा माझे गुरु जे असतील, तुमचे इष्टदैवत असेल ज्याला तुम्ही गुरु म्हणताय, किंवा तुमचे गुरु ज्यांना तुम्ही मानता खूप जास्त आधीपासून, त्यांना इमॅजिन करायचं आहे. त्यानंतर डॉक्टर मकाऊ उसोई हे आपल्या रेकीचे रेडिस्कोवर मानले जातात. डॉक्टर मकाऊ उसोई यांचा आभारी आहे. मी माझे कुलदेवी देवता यांचा आभारी आहे. रेकी अमृत रेकी अमृत रेकी अमृत. झालं लिहून? मी स्क्रीन शेअर करतो. सर्वात प्रथम आता हा ची बॉल आपण बनवायला शिकणार आहोत. दिसते दोन्ही तळ हातांच्या मध्ये काय आहे, एक एनर्जी बॉल आहे, एक सर्कल दिसतंय. बरोबर आहे? दिसतंय सर्वांना? आता याची प्रोसेस काय आहे, तर सेमच आहे. आपण काय करणार आहोत, प्रथम रेकीला इन्व्हाइट करणार आहोत की दिव्य रेकी शक्ती, मी तुझा आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरु तसेच माझे कुलदेवी देवतांचा आभार आहे. रेकी अमृत रेकी अमृत रेकी अमृत. नंतर मी काय केलं, ब्रह्मांडातून सहस्रार चक्रातून माझ्या अनाहत चक्रांपर्यंत सगळे चक्र क्रॉस करत एक ती ऊर्जा शरीरामध्ये पोहोचली, माझ्या अनाहत चक्रामध्ये, दोन्ही खांद्यांमध्ये, दोन्ही तळ हातांपर्यंत पोहोचली. ठीक आहे. ही रेकी कॉलची प्रोसेस इथपर्यंत आली, व्हायब्रेशन जाणवायला लागले की थोड्या वेळानंतर आपल्याला हातामध्ये थोडंसं गोल असं काहीतरी चेंडू आल्यासारखं दिसतो, म्हणजे फील होतं ते. ठीक आहे. असं करून बघितलं तर ते गोल फील व्हायला लागतं. तर ह्याचे हा एनर्जी बॉल आहे, हा आपण बऱ्याच ठिकाणी, किंवा ची बॉल म्हणतो याला आपण, तो बऱ्याच ठिकाणी वापरू शकतो. ठीक आहे. सगळ्यात पहिला कुठं वापरायचा आहे, तर स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी वापरायचं. आपण स्वतःचं प्रोटेक्शन म्हणजे काय, आता आपण डे टू डे लाईफमध्ये आपण काय करतो, आपले प्रवास भरपूर चाललेले असतात. काही मार्केटिंगमध्ये लोक आहेत, ते घरापासून दूर सकाळी बाहेर पडले की प्रवासामध्ये असतात.
काही टू व्हीलरचा प्रवास तर कंपल्सरी ठरलेला असतो प्रत्येकाचा. कोणी लॉंग ड्राईव्हला चाललं असेल, कुठं बाहेर फिरायला चाललं असेल, तर स्वतःला आणि इतरांना देखील संरक्षण देण्यासाठी आपण हा ची बॉल स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी वापरायचा आहे. तर प्रोसेस सगळी काय करायची, आपल्याला सेम करायची आहे. ची बॉल माझ्या दोन्ही हातामध्ये तयार झालेला आहे. एनर्जीचा एक मोठा गोळा, एक बॉल तयार झालेला आहे. हे असं इमॅजिन करायचं आहे. थोड्या वेळात तो फील व्हायला लागतो, व्हायब्रेशन्स यायला लागतो. काही लोकांचे हात थंड व्हायला लागतील, काहींचे थोडे गरम व्हायला लागतील, किंवा काही लोकांना हात एकमेकांपासून दूर फेकले जातील, एकमेकांच्या जवळ येतील. म्हणजे बऱ्याच प्रकारे फिलिंग होतं. आणि हे जितकं जास्त प्रॅक्टिस कराल तितकं फास्ट तुम्हाला हे एक्सपिरियन्स व्हायला लागतं. ठीक आहे. तर हा ची बॉल मी काय करणार आहे, प्रार्थना करणार आहे पहिला मी, की हा जो एनर्जी बॉल आहे हा मी माझ्या स्वतःच्या संरक्षणासाठी, तसेच माझ्यासोबत जे असतील, सपोज मी बसमधून चाललोय, ट्रेनमधून चाललोय, ठीक आहे, तर माझे सहप्रवासी यांच्या सुरक्षेसाठी मी वापरत आहे. ठीक आहे. या ची बॉलमुळे माझ्या आयुष्यात, या ची बॉलमुळे माझ्या आयुष्यात दिव्य रेखीचे संरक्षण कवच प्राप्त झालेले आहे. ठीक आहे. हा ची बॉल मी काय करणार, हातामध्ये फील करणार, आणि हा एनर्जी बॉल मी काय करणार, हा असा घेऊन इथे माझं सहस्त्रार चक्र आहे, ही सहस्त्रार चक्रातून सोडणार. म्हणजे हा ची बॉल माझा संरक्षण मला प्राप्त झालं असं इमॅजिन करायचं आहे. हा ची बॉल माझ्या शरीरामध्ये सगळीकडे पसरत चाललेली आहे, ती एक एनर्जी, आणि मला संरक्षण कवच प्राप्त झालेलं आहे असा विचार करायचा. ठीक आहे. आणि हे ईश्वरा, असेच हो, असेच हो, असेच हो, असं 3 वेळा म्हणायचं. लिहून घेणार आहे कोणी? डेली प्रॅक्टिस आता ही कंपल्सरी करायची आहे. बाहेर पडताना हे कंपल्सरी करून बाहेर पडायचं. ठीक आहे. पहिला काय केलं मी, रेकी कॉल केला. तर हातांमध्ये मला एनर्जी जाणवायला लागली. मी एक ची बॉल, म्हणजे तो एक एनर्जी बॉल मी इमॅजिन करायला लागलो. करतोय की हा एनर्जी बॉल माझ्या स्वतःसाठी किंवा माझे सहप्रवासी किंवा माझ्यासोबत जे काही असतील त्या व्यक्तींसाठी घेत आहे, वापरत आहे. या ची बॉलमुळे माझ्या आयुष्यात दिव्य रेखी शक्तीचे संरक्षण कवच मला प्राप्त झालेले आहे. दिव्य रेखी शक्तीचे संरक्षण कवच मला प्राप्त झालेले आहे. त्यानंतर हातामध्ये हा बॉल फील करायचा आहे. सहस्त्रार चक्रावर नेऊन तो सोडून द्यायचा आहे खालीवर, खालपर्यंत हात असे सोडून द्यायचे. ठीक आहे. आणि शेवटी काय म्हणायचंय, हे ईश्वरा, असेच हो, हो, असेच हो. रेकी शक्तीचे आभार मानायचे, स्वतःचे आभार मानायचे. थँक्यू रेकी, थँक्स टू मी. शेवटी नेहमी रेकीचे आभार मानायचे. तो समोरच्या व्यक्तीचे, ज्याला आपण एनर्जी देणार आहोत, त्याचे आभार मानायचे. हे नेहमी लक्षात ठेवायचं. या गोष्टीवर ट्रस्ट असणे हे अतिशय महत्वाचं आहे. इमॅजिनेशन हळूहळू तुमचं वाढत जाईल. एनर्जी देखील जसं तुम्ही डेली प्रॅक्टिस ठेवाल तसं तुमची ती एनर्जी वाढत जाणार आहे. तुमच्या हाताला ती सेन्सेशन्स किंवा व्हायब्रेशन जाणवायला लागणार आहेत. पण कधी डेली प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवायची. ठीक आहे. आता दुसरं आपण बघणार आहे आपलं घर, किंवा आपण जिथं बिझनेस करतो ते शॉप असेल, ऑफिस असेल, ते प्रोटेक्ट कसं करायचं. ठीक आहे. आता हे का करायचं, तर बऱ्याच वेळा कसं होतं, बाहेरून लोक आलेले असतात आपल्या घरामध्ये, ऑफिसमध्ये क्लायंट्स आलेले असतात. तर तामझाम बघून किंवा सगळ्या गोष्टी बघून जळफळाट होऊ शकतो. काही काहीचे काही काही निगेटिव्ह
व्हायब्रेशन्स आपल्यापर्यंत जाऊ शकतात, नजर लागणे हा प्रकार म्हणतो, त्या गोष्टी पण घडू शकतात. तर अशा गोष्टी झाल्यामुळे काय होते, आपल्या घरामध्ये थोडंसं वातावरण बिघडतं. बऱ्याच वेळा होतं, आपल्याला लक्षात येत नाही अशा गोष्टी का व्हायला लागल्या. छान माझं घर शांत होतं आणि आता अचानक असं काय गोष्टी व्हायला लागल्या. तर ह्या गोष्टी मॅटर करतात. ठीक आहे. त्यासाठी काय करायचंय, कुणी येऊन गेलं तर निगेटिव्हिटी रिमूव्ह, कुणी येण्यापेक्षा रोजच्या रोज जर केलं तर घरात खूप भारी शांतता लाभेल किंवा येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं मन तिथं प्रसन्न वाटेल, इतकं छान असं घराचे वातावरण होऊन जाईल. तर त्यासाठी परत एक सेमच प्रोसेस आहे. रेकीला कॉल करायचा आहे, हातामध्ये एनर्जी बॉल फील करायचा आहे. ठीक आहे. एनर्जी बॉल फील झाल्यानंतर काय आहे, तर लिहून घेणार आहे. ठीक आहे, लिहून घ्या डायरेक्ट. हा एनर्जी बॉल मी माझे घर, घरातील वस्तूंच्या सुरक्षिततेसाठी क्रिएट करीत आहे. या एनर्जी बॉलच्या एनर्जीमुळे तर असंच होतं. माझ्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा, निगेटिव्ह बाधा कायमस्वरूपी संपलेली आहे. माझ्या घराला, माझ्या घरातील सगळ्या वस्तूंना कायमस्वरूपी दिव्य रेखी शक्तीचे कवच प्राप्त झालेले आहे. दिव्य रेखी शक्तीचे कायमस्वरूपी कवच प्राप्त झालेले आहे. माझ्या घरचं वातावरण पॉझिटिव्ह झालेलं आहे. ठीक आहे. आता काय करायचंय, हा एनर्जी बॉल मी काय केलंय, हातामध्ये क्रिएट केलेला आहे आणि मी काय प्रार्थना केली की हा एनर्जी बॉल मी माझ्या घरातील, माझे घर व घरातील वस्तूंच्या सुरक्षिततेसाठी क्रिएट करत आहे. बरोबर आहे. या एनर्जीमुळे माझ्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा, निगेटिव्ह बाधा सगळ्या निघून गेलेल्या आहेत, कायमस्वरूपी बंद झालेले आहेत आणि माझ्या घराला कायमस्वरूपी दिव्य रेखी शक्तीचे कवच प्राप्त झालेले. ठीक आहे. आता काय करायचंय, आपल्या मुख्य दरवाजेपाशी जायचंय आणि हा जो एनर्जी बॉल आहे हा काय करायचा आहे, हाताने आत घरामध्ये पसरवायचा आहे, फेकायचा आहे. ठीक आहे. फेकल्यानंतर इमॅजिन करायचे की हे एनर्जी सगळीकडे पसरली, माझ्या सगळ्या घराच्या प्रत्येक रूम मध्ये जात आहे, बेडरूम मध्ये जात आहे, त्यानंतर किचन मध्ये जात आहे. ठीक आहे. त्यानंतर गॅलरीमध्ये पसरलेले, सगळीकडे गेलेले आणि सगळे निगेटिव्ह बाधा निघून गेलेले. हे इमॅजिन करायचं आहे. ऑफिसमध्ये पण असंच करू शकता. रोजच्या रोज केला तर घरची ऊर्जा तुम्हाला अनुभवायला मिळेल, खूप चांगलं आणि एनर्जेटिक व्हायला लागेल घरची ऊर्जा. ठीक आहे. तर ह्या गोष्टी का करायच्या तुम्हाला सांगितले. नजर लागणे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात घरात येणाऱ्या लोकांपासून, किंवा येणाऱ्या कुठल्या पाहुणे आलेल्या असतात, माहीत नसतं कुठून आलेलं असतात, माहीत नसतं. सोबत एखादी डार्क एनर्जी सोबत आली तर ती काय आपल्याला बाधा पण करू शकतात, काही गोष्टी घराचं वातावरण बिघडू शकतात. या सगळ्या गोष्टीसाठी आपण हे एनर्जी बॉल यूज करतो घराचं शुद्धीकरण करायला, निगेटिव्हिटी काढायला. ठीक आहे. पण नुसतंच ह्या सगळ्या उपाय करण्यापेक्षा कसं आहे, घरचं वातावरण आपण सुद्धा शांत ठेवणं खूप गरजेचं असतं. कारण वास्तुपुरुष, तुम्हाला माहिती आहे, घराचा वास्तुपुरुष हा दिवसातून एकदा तरी तथास्तु म्हणत असतो. मग त्या माहिती नाही तो कधी म्हणतो, पण आपण जर अशा वेळेला काही अपशब्द वापरत असेल, घरात कटकट असेल, सतत भांडण असेल, बरोबर आहे ना, तर तो कधी म्हणेल सांगू शकत नाही. त्याने वातावरण बिघडू शकतं. त्यामुळं आपली देखील एक जबाबदारी आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टी, आपलं घर मेंटेन ठेवणं किंवा शांत ठेवणं हे आपलं पण एक परम कर्तव्य आहे. त्याबरोबरच ह्या गोष्टी आपण फॉलो करायच्या आहेत. आलं लक्षात. आता तिसरं
गोष्ट आहे पैशाची. पैसा हील करायचा आपल्याला. एखादी नोट सोबत असेल तर सगळ्यांनी घ्या. 100ची असेल, 50ची असेल, 500ची असेल. घेतले सगळ्यांनी? चला, आता ही नोट काय करायची, सगळ्यात पहिला त्याचा स्मेल घ्या. हवाचा तो स्मेल वाटला पाहिजे, कारण पैसा कुणाला नको असतो, प्रत्येकाला पैसा हवाय. त्यासाठी ह्या स्मेल किंवा या वासाची आपल्याला सवय झाली पाहिजे. बरोबर आहे? त्याशिवाय पैसा आपल्याला येणार नाही आपल्या जवळ लवकर. ठीक आहे? तर आता पैसे घेतलेत आपण सोबत. पैशासमोर आता काय करायचं सांगतो तुम्हाला. डाव्या हातावर पैसा ठेवायचा आहे, उजव्या हाताने त्याच्यावर कव्हर करायचंय. ठीक आहे? आणि प्रार्थना करायची आहे, मला पैसा अतिशय प्रिय आहे, माझं पैशावर खूप प्रेम आहे, मला माझ्या आयुष्यात योग्य मार्गाने पैसा कमवायचा आहे. मी ज्याला पैसे देईन त्या व्यक्तीचे सगळे काम झाल्यानंतर पुन्हा हा पैसा माझ्याकडे 100 पटीने, 1000 पटीने किंवा मल्टिपल होऊन माझ्याकडे येत आहे, कारण माझं पैशावर प्रेम आहे. ठीक आहे? पैशाबद्दल नेहमी विचार चांगले असणं गरजेचं आहे. जितकं निगेटिव्ह थॉट्स येतील, जसे की पैसे मिळवणं हे काय हातचं काम नाही, पैसा आले की माणसं बदलतात, माझ्याकडे बऱ्याच वेळा म्हणतो आपण की बाबा माझ्याकडे पैसे नाही बाबा, कुठं जायचं म्हटलं माझ्याकडे पैसे नाही बाबा. ठीक आहे? तर कालच सांगितलेत की पॉझिटिव्ह वाक्य कशी क्रिएट करायची. तर असे तुम्ही पॉझिटिव्ह बोलू शकता, भले नसतील तर पैसे येतील या हिशोबाने आपण काही एक वाक्य तयार करू शकतो. पण रोजच्या रोज आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की आपण जितकं निगेटिव्ह बोलू पैशाबद्दल तितका पैसा आपल्यापासून दूर जाणार आहे. माझं पैशावर प्रेम आहे म्हटल्यावर पैसा हा नेहमी माझ्याकडे राहील. जितका आपण हे अफर्मेशन्स पैशाबद्दल ठेवू चांगले रोजच्या रोज डे टू डे लाईफमध्ये, तेवढा पैसा आपल्याकडे येत राहणार आहे. आता हे काय करायचंय, तुम्ही एका ठिकाणी छान पूजा मांडून पण करू शकता. हे पैसा आपण किंवा एखाद्या छानशा बॉक्समध्ये, ट्रान्सपरंट बॉक्स असेल किंवा तुमचा असा एखादा क्रिएटिव्ह बॉक्स असेल, त्या बॉक्समध्ये आता हे पैसे काय करायचे, त्याला पूर्णपणे हील करायचे. जसे रेकी कॉल केलेला आहे मी. ठीक आहे? रेकी कॉल केल्यानंतर मी एनर्जी हातामध्ये फील करतोय, त्यामध्ये मी डाव्या हातावर हात पैसे ठेवून मी उजवा हात त्याच्यावर ठेवलेला आहे आणि डोळे बंद करून मी खाली सांगितलेले प्रार्थना केलेली आहे. ठीक आहे? 1-2 मिनिटं, 3 मिनिटं तुमच्या हाताचे व्हायब्रेशन्स फील करू शकता. असे मिटवण्यापेक्षा हे असं जरी धरलात तरी थोडंसं अंतर ठेवलात तर त्याचा एनर्जाइज होतंय ते हात, दोन्ही हातांमधल्या एनर्जी त्याला मिळतं. हात पूर्ण बंद केले की एनर्जी होणार नाही. तर असं ठेवून तुम्ही त्याला हील करायचंय. एनर्जी व्हायब्रेशन्स थांबले की ती नोट पुन्हा त्या बॉक्समध्ये ठेवायची आणि ती पुढचे 3 ते 4 महिने वापरायची नाही. डेली त्याला हिलिंग द्या. जसं तुम्ही स्वतःचं हिलिंग देणार आहात, स्वतःला संरक्षण देणार आहेत. आता ही रोज करायचंय प्रॅक्टिस. जितकी प्रॅक्टिस कराल तितकं जास्त तुम्हाला ती ऊर्जा फील व्हायला जाणार आहे. युनिव्हर्सशी कनेक्ट व्हायला लागणार, आता रेकीशी कनेक्ट व्हायला लागणार आहे. ठीक आहे?
त्यानंतर परवाच सांगितले, पैसा ठेवताना कसा व्यवस्थित अरेंज केलेला पाहिजे पैसा. म्हणजे सिक्वेन्सनं माझी 5ची नोट आहे, 10ची नोट आहे, त्यानंतर 20ची नोट लावली मी, 100ची नोट लावली, 50ची नोट लावली. तर सिक्वेन्सनं व्यवस्थित घड्याळ न करता वॉलेटमध्ये ठेवले पाहिजेत. ठीक आहे. डार्क शक्यतो सॉरी घड्याळ करून शक्यतो पैसे ठेवायचे नसतात. त्यानंतर अजून एक रिच्युअल आहे यामध्ये बघा. पहिला पगार झाला की आपण देवाकडे आणून ठेवतो पैसे. किती जण करतात? मी करतो. माझे मोठे मोठे पेमेंट्स आले, ऑर्डरचे पेमेंट आले की मी पहिला देवापाशी नेऊन ठेवतो. तर हे पण खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यानेही पैसा एनर्जाइज होतो, एनर्जी मिळते. देवापाशी कधी गेलो तर आपण पण फ्रेश होतो. तसंच त्यालाही एनर्जी मिळत असते. तर ह्या सगळ्या गोष्टी आत्तापासून फॉलो केल्यास तर पैशाची अडचण तुम्हाला कधीच जाणवणार. ठीक आहे. 3 गोष्टी तुम्हाला महत्वाच्या शिकवल्या. काय? तर स्वतःला संरक्षण कसं करायचं ची बोलणं. दुसरं माझं घर, ऑफिस याच्यातली निगेटिव्हिटी घालवून त्याला कसं संरक्षण द्यायचं. आणि तिसरं मनी हिलिंग सांगितलं. ठीक आहे. तिन्ही गोष्टी उद्यापासून प्रॉपर सगळ्या प्रॅक्टिकली करायचे. नेक्स्ट टॉपिकला जाऊयात. एक मिनिट. हाऊ टू चार्ज वॉटर अँड फूड. ठीक आहे. अगदी असंच करायचं आहे. पाण्याचा ग्लास जर कोणी आणून देत असेल किंवा पाण्याचा ग्लास एखादे घेऊन एखादं प्रॅक्टिकल करूयात. कोणीतरी एखादे पाण्याचा ग्लास घेऊन या सोबत. आहे. ठीक आहे. पहिला टेस्ट करून बघा त्याची. काचेचं हवा की नाही नाही, काय हरकत नाही. पाण्याचा ग्लास टेस्ट करून बघा थोडी. लगेच तुम्हाला एक्सपिरियन्स होईल असं नाही. एनर्जी तितका फ्लो वाढल्यानंतर पण होईल. पण एक कशा पद्धतीने करायचं हे आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. ठीक आहे. तर आपण काय करायचंय, आरोला देखील पाणी आपण हे करू शकतो, चार्ज करू शकतो. आणि मटक्यातलं पाणी असेल तरी कुठेही साठवलेलं पाणी असेल त्याला देखील आपण हिलिंग देऊ शकतो, चार्ज करू शकतो. तर त्याची प्रोसेस काय आहे सांगतो. पाण्याचा ग्लास घेतला, पुन्हा रेकी कॉल केला, सेम सगळे प्रोसेस. ची बॉल हातामध्ये बघितला मी, एनर्जी फील केली ती. आता त्या दोन्ही हाताच्या मध्ये इथं दिले तशा पद्धतीने मी काय करणार आहे, त्या पाण्याच्या जे काही भांड आहे त्यावर मी किंवा असं पकडेल, त्याला एनर्जी द्यायला चालू करेल. आणि मी काय म्हणणार आहे की हे पाणी ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चांगले आरोग्य प्राप्त होवो. काय करायचंय, रेकी कॉल करायचंय. पुन्हा हातामध्ये माझे सहस्त्र चक्रातून आज्ञाचक्र, थ्रोट चक्र, हृदय चक्रापर्यंत एनर्जी आलेली आहे. एनर्जी हृदय चक्रातून माझ्या दोन्ही खांद्यामध्ये गेली, दोन्ही खांद्यातून माझ्या तळ हातामध्ये आली. तळ हातामध्ये मी फील करायला सुरू केलं, ची बॉल तयार केला. आणि मग मी त्या भांड्याला एनर्जी द्यायला सुरू करतो. डोळे बंद करून 3 मिनिटं कमीत कमी एनर्जी द्यायची. जेव्हा व्हायब्रेशन्स
बंद होतील त्यावेळेला. पण सगळ्यात महत्वाचं काय, जेव्हा रेकी कॉल करताय संपवतोय त्यावेळेला नाभीपाशी घेऊन जाऊन कट 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 3 वेळा म्हणणं गरजेचं आहे. ठीक आहे. कोणाला काही बोलायचं काय? आज तो अनम्यूट यायला लागला मला. ठीक आहे. तर याने काय होणार आहे, तर बऱ्याच वेळा बघतो बघा आपण आता म्हणतात आमच्या सांगलीची भाषा आहे की सांगलीचं पाणी पिलं की तो जगातलं कुठलंही पाणी पचवू शकतो. बरोबर आहे, ही म्हणच आहे. तर सहसा लोकांना काय होते, गाव बदललं तरी पाण्याचा त्रास व्हायला लागते. पाणी पिलं की पोट बिघडलं, तब्येत बिघडली, ह्या गोष्टी होतात. बरोबर आहे. तर पाण्यामुळं खूप सारे आजार देखील लोकांना होतात. मग आपण काय करायचे की आपल्याला चांगलं आणि शुद्ध पाणी किंवा एक एनर्जेटिक पाणी मिळावं, आपलं आरोग्य सुधारावं, यासाठी आपण काय करणार आहेत की हे वॉटर चार्ज करून पिणार आहोत. याने घरच्यांचं पण आरोग्य सुधारणार आहे. जे जे लोक पितील त्या लोकांना चवीमध्ये तर 100% फरक जाणवतो. एकदा चार्ज करून रात्री सगळ्यांनी चार्ज करून बघा, रेकी कॉल करून 3 मिनिटं 4 मिनिटं जितकं फ्लो असेल आपल्या हातामध्ये. काही लोकांना जाणवणार नाही लगेच. प्रॅक्टिस ही महत्वाची आहे. जितकं प्रॅक्टिस कराल तितकं इझी आणि फास्ट फ्लो व्हायला लागतो हातामध्ये. तर प्रॅक्टिस ही खूप महत्वाची आहे. जितकं प्रॅक्टिस कराल रेकीची, तितकं जास्त तुम्ही रेकीच्या क्लोज जाल, तितकं जास्त तुम्ही ब्रह्मांडाच्या क्लोज जाल. कारण ऊर्जा कुठून येणार आहे, ब्रह्मांडातून येणार आहे. ठीक आहे, रेकीच्या माध्यमातून आपल्यामध्ये. तर आपण काय करणार आहोत, जितकं जास्त प्रॅक्टिस करणार आहोत तितकं जास्त तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला मिळतील. ठीक आहे. सेम अन्नाच्या बाबतीत पण असंच आहे. तर आपण भाज्या ज्या आणतो त्या रॉ फॉर्ममध्ये, म्हणजे बनवायच्या आधी जेव्हा आपण आणतो धुवून घेतल्या भाज्या, तर त्या ह्याला पण सेम प्रकारेच एनर्जी द्यायची आहे. सगळी प्रोसेस सेम करायची आहे रेकी कॉल करून, आणि त्याला जितका वेळ आपला फ्लो राहील तितका वेळ त्याला एनर्जी देते. आणि ही भाजी जे कोणी खाईल त्याचं आरोग्य सुधारवते. त्यानंतर याच्या चवीमध्ये अजून जास्त एनहान्स होऊ दे ही चव. जे काही तुम्हाला ॲफर्मेशन्स द्यायचे आहेत, ते ॲफर्मेशन्स त्याला दिल्यानंतर ती भाजी पुन्हा जशी आहे तशी ठेवून टाका. ठीक आहे. बऱ्याच वेळा पाहुणे आले घरामध्ये, ठीक आहे, टेस्ट कशी होते काय होते आपल्याला माहीत नसतं. पण अशा वेळेला भाजीला आपण भाजी बनवताना जर रेकी कॉल करून थोडा वेळ हील केलं तर 100% चवीमध्ये तर फरक पडेल माहिती नाही, पण लोक तर आवडीनं नक्की खातील. प्रत्येक गोष्टीत रेकी तुम्ही वापरू शकता. इतकी रेकी म्हणजे आपल्या उपयोगाची आहे. डेली लाईफमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये रेकी तुम्ही वापरू शकता. अन्न चार्ज करणं खूप महत्वाचं असतं. कारण बऱ्याच वेळा कसं होतंय, मीठ जास्त पडलंय, मीठ कमी पडलंय, बरोबर आहे, करपलंय भाजी. अशा वेळेला म्हणजे कधी तर होणं ठीक आहे, म्हणून रोज करपवून मी भाजी त्याला रेकी देऊन खा रे म्हणून असं चालणार नाही त्याला. बरोबर आहे. तर ज्या ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की शुअर नाही आहे मी माझ्या खाण्यासाठी, तर त्यावेळेला रेकी चार्ज करून तुम्हाला 100% चवीमध्ये फरक पडेलच पडेल. पण लोक पण नक्की आवडीने खातील तुम्हाला. ऍटलिस्ट कुणी काही म्हणजे त्या गोष्टीबद्दल बोलणार तरी नाही. म्हणजे इतकं शुअरली तुम्ही रेकीचे प्रॅक्टिकली वापरू शकता तुमच्या लाईफमध्ये. आलं लक्षात सगळं? सगळं लिहून घेतले, रेकी कॉल, प्रार्थना कशा पद्धतीने करायची. कारण उद्यापासून तुमचं हे रुटीन आहे. सकाळी उठल्यानंतर 10 मिनिटं 5 मिनिटं जे काही असतील ते तुमचे ह्या पद्धतीनंच असणार आहेत. सकाळी उठल्यानंतर ग्रॅटिट्यूड, होपोनोपोनो प्रेयर, ठीक आहे, सगळ्यांचे आभार मानायचे आहेत. माझे माता पिता असतील, माझे मित्र असतील, सहचर्णी असेल, लाईफ पार्टनर आहे आपले, त्यांच्याबद्दल आभार मानायचे, ब्रह्मांडाचे आभार मानायचे, रेकीचे आभार मानायचे. डेली रुटीन आता हे आपण इथनं पुढे ठेवायचं. नेक्स्ट स्लाइड हे करतो मी.
इथे दिसतंय रेकी हँड पोझिशन्स. ठीक आहे, हे 24 पॉईंट्स आहेत. इथं दिसते तुम्हाला 24 पॉईंट्स आहेत आपले. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचंय, पुढचे 21 दिवस न चुकता कंपल्सरी हे करायचंय. पहिलं काय ते, माझ्या डोळ्यांना मी दिलेलं आहे हिलिंग. मी काय करतोय, रेकीला कॉल केला. ठीक आहे, सगळी प्रोसेस सेट केली. आता माझी एनर्जी फील केली. आता मी काय केले, माझ्या डोळ्यांना 2 मिनिटं 3 मिनिटं, 3 मिनिटाचा जर कमीत कमी असावा, पण ठीक आहे, 1-1 मिनिट जरी केला तरी तुमचा अर्धा तास याच्यामध्ये जाऊ शकतो. ठीक आहे, मी आता माझ्या डोळ्यांना दिलं. त्याच्यानंतर दुसरं आहे, एकच मिनिट, थोडंसं मोठं करून म्हणजे तुम्हाला दिसेल. टेम्पल म्हणजे हा जो उंचवट आहे, हा इथं मी दिलं. ठीक आहे, तिसरं मी कानांना देतोय. चौथं पद्धतीनं आहे. पाचवं भाग तिथं दिलेला आहे. सहावा थ्रोट चक्र आहे. थ्रोट आहे पाठीमागून आणि पुढून दोन्हीकडून हील करतोय आपण. सातवा आहे चीन, आपली हनुवटीपासून ते थ्रोट पर्यंत. आठवा आहे हार्ट चक्र. नववा आहे सोलर प्लेक्सिस म्हणजे मणिपूर चक्र. म्हणजे मी मगाशी सांगितलं परवा दिवशी, छातीचा पिंजरा जिथं एकत्र येतो तिथं सोलार चक्र आहे माझं, सोलार प्लेक्सस. त्यानंतर लिव्हर साईड बघा कुठले आहेत, हे नंतर तुम्हाला मी इमेज पाठवणारच आहे. ठीक आहे, लंग्स. तर ह्या सगळ्या जे 24 पॉईंट्स आहेत, हे 24 पॉईंट्स काय करायचे आहेत, तुम्ही रोजच्या रोज हील करायचे. रोजच्या रोज कंपल्सरी हील करायचे. त्यासाठी तुम्हाला अर्धा तास काढायचा रोजचा. जितकं जास्त वेळ कराल चांगली गोष्ट आहे. हे का करायचंय, तर रेकी मी पहिल्याच दिवशी सांगितलं होते की रेकी जर तुम्ही घ्यायला शिकलात स्वतःसाठी हे 24 पॉईंट्स, तर तुम्हाला कुठलेही आजार इथून होणार नाही. आणि तुमचा ऑरा स्ट्रॉंग होईल, चक्र प्रॉपर बॅलन्स व्हायला चालू होतील, आणि डेली लाईफमध्ये तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचे फायदेच फायदे मिळणार आहेत. आजार पण दूर होईल, प्लस चक्र हील व्हायला लागल्यामुळं कसं होते, बाकीच्या भौतिक गोष्टींमध्ये सुद्धा खूप जास्त फरक पडायला लागेल तुम्हाला. स्वभावामध्ये फरक पडतो खूप जास्त. पण जे रागीट आहेत त्या लोकांना शांत व्हावं लागतं. जे शांत आहेत ते अजून थोडं क्रिएटिव्ह कनेक्टिव्हिटीकडे वळतात. त्याच्यामध्ये आध्यात्मिक प्रगती पण खूप छान चांगली होते. म्हणजे थोडक्यात रेकी ही तुमच्या दैनंदिन जीवनासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही वापरणार आहात. तर हे कंपल्सरी करायचं आहे उद्यापासून, पर्याय नाही. 21 दिवस न चुकता करायचं आहे आणि मला प्रत्येकाने कळवायचं. ज्या दिवशी चुकल त्या दिवशी आपण नियम करायचा आहे की ज्या दिवशी चुकलं तिथून दुसऱ्या दिवशी माझा पहिला दिवस, पुन्हा 21 दिवस मी करेन. माझ्या लाईफसाठी मला केलंच पाहिजे. बरोबर आहे की नाही जो? चला, आता आपला रेकी लेवल 1चा कोर्स पूर्णपणे संपलेला आहे. ठीक आहे, तर ज्यांना कोणाला वाटते की लेवल 2 आणि 3 करायची आहे मला, ठीक आहे, तर त्यांच्यासाठी मी फक्त काय आहे आणि कशा पद्धतीने आहे हे फक्त सांगतो. रेकी लेवल 2 दिसते स्लाइड तुम्हाला? दिसते. ठीक आहे, लेवल 2 मध्ये काय असणार आहे, तर अट्युनमेंट ही आत्ता दिली, ही 4 चक्रांवर दिली आहे, पहिल्या 4 चक्रांवर. ठीक आहे, लेवल 2 ची अट्युनमेंट असणार आहे ही 7 चक्रांवर असणार आहे आपल्या. त्यामध्ये तुम्हाला रेकी सिम्बॉल्स येणार आहेत.
म्हणजे आता आपण फक्त नुसतं कुठलेही सिम्बॉल न वापरता आपण एनर्जी फ्लो आपण करतोय. ठीक आहे. तर रेकी लेवल 2 मध्ये काय येणार आहेत की सिम्बॉल्स येणार आहेत. त्यामुळे तुमची ही रेकी शक्ती आज जर तुमच्याकडे 10% ही एनर्जीमुळे तुमच्या आयुष्यात जो काही फरक पडेल तो तुमचा रेकी लेवल 2 मध्ये आल्यानंतर 30% वाढणार आहे. कशामुळं? ह्या सिम्बॉल्सच्या पॉवरमुळे. खूप पॉवरफुल सिम्बॉल्स असतात आपल्याला, ते अट्यून केले जातात तुम्हाला आणि त्यानंतर ते सिम्बॉल तुम्ही प्रत्येक गोष्टीत वापरू शकता. जसं की रेकीमध्ये एक सिम्बॉल आहे, त्याचा मी एक्सपिरियन्स तुम्हाला सांगेन मी कुठं कुठं वापरलाय. ठीक आहे. पुन्हा फेथचा विश्वास आहे, विश्वासाची गोष्टी आहे त्याच्यावर. फेथ असणं खूप गरजेचं आहे. तर मागच्या जूनमध्ये आम्ही जुनागडला गेलो होतो, गिरनारला माझ्या फॅमिली सोबत. तर येताना तिकीट आमचं मुंबई कल्याणपर्यंत निघालं हे आम्हाला कल्पना नव्हती. चुकून झालं होतं ते. आम्हाला पुणे स्टेशनला कळायचं होतं. तर त्यावेळेस मी काय केलं होतं, एक मिनिट मी जरा रेकॉर्डिंग स्टॉप करतो. काही गरजेचं नाही म्हणजे.